आणि आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधील खड्ड्यांवरून शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत। तर शहरातील खड्डे बुजवा नाहीतर घरी जा असा थेट इशारा शिंदेंनी दिलाय। अनेक दिवसांपासून खरं तर नाशिकमधील रस्त्यांची दुरावस्था आहे। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न दुर्लक्षित केल्यास सहन करणार नाही असाही दम शिंदेंनी दिलाय। सांगून सांगून वारंवार हे अधिकारी ऐकत नसतील तर त्यांची मनमानी बिलकुल सहन केली जाणार नाही। नाशिक खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि खड्ड्यात ज्यांनी या लोकांचा प्रवास घातलेला आहे त्या अधिकाऱ्याची हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही। तो कोण अधिकारी आहे ते बघून मी आयुक्तांना सांगून त्याला निलंबित केल्याशिवाय राहणार नाही। नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककर प्रचंड मनस्ताप सहन करतायत। माझ्या मागे आपण जर हे खड्डे बघितले तर आपल्याला लक्षात येईल की नाशिककर दररोज किती भयानक खड्ड्यातनं मार्गक्रमण करतायत। एकीकडे शहरात पडलेले हे खड्डे बुजवण्याचं आश्वासन महापालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलं होतं, मात्र ते देखील पूर्ण करण्यात आलं नाही। अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नाशिकमध्ये आपल्या मेळाव्यादरम्यान अधिकाऱ्यांना थेट इशाराच दिला। शहरातले खड्डे जर तात्काळ बुजवले नाहीत तर अधिकाऱ्यांना घरी पाठवू असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। किमान एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यानंतर तरी घाबरून आता महापालिकेचे अधिकारी खड्डे बुजवतील अशी सर्वसामान्य नाशिककरांना अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9।